संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील प्रवरापत संस्थेचे संस्थापक आणि जनसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय भास्करराव दिघे यांच्या सुविद्य पत्नी स्वर्गीय सुरेखाताई दिघे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे चिरंजीव आणि प्रवरापत संस्थेचे अध्यक्ष राहुल दिघे आणि सरपंच सुवर्णाताई दिघे यांच्या संकल्पनेतून आदर्श उपक्रम राबवून नवीन पायंडा पाडण्यात आला। स्वर्गीय सुरेखाताई दिघे यांच्या स्मृती जपण्यासाठी कोल्हेवाडी गावाला वैकुंठ रथ लोकार्पण करण्यात आला। अहमदनगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला। तर कोल्हेवाडीत सुरू असलेल्या वृक्षारोपण मोहिमेसाठी वृक्ष संरक्षक जाळ्याही भेट देण्यात आल्या आहेत। या मोहिमेअंतर्गत जवळपास 3000 झाडं लावली जाणार आहेत। या मोहिमेचा शुभारंभ देखील सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। त्याचबरोबर कोल्हेवाडी गावासाठी विविध विधायक विकास कामांचाही शुभारंभ झालाय। या अंतर्गत गावात ज्या ठिकाणी पाणी पुरवठा होऊ शकत नाही अशा विभागांसाठी टँकर सेवा सुरू होण्यासाठी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतला असून या अंतर्गत झाडांना पाणी घालण्यासाठी देखील या टँकर सेवेचा लाभ होणार आहे। कोल्हेवाडी स्वच्छ राहण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं 3 घंटा गाडी खरेदी करून त्यांचं देखील लोकार्पण यावेळी करण्यात आलं। या प्रसंगी भास्करराव दिघे प्रवरा ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन, अप्पा फाउंडेशनचे संस्थापक राहुल दिघे, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष अमोल दिघे, संगमनेर तालुका विधानसभा प्रमुख अमोल खताळ, कोल्हेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णाताई दिघे, उपसरपंच काशीनाथ अरगडे, वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात, ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद, राहुल काशीद, निळवंडेचे उपसरपंच भाऊसाहेब आहेर, निळवंडे तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी आहेर, माजी उपसरपंच मोहन बाबा वामन, जालिंदर दिघे, सतीश वाळुंज, सतीश दिघे, पोपट कोल्हे, रंगनाथ खुळे, दादाभाऊ गुंजाळ, अमोल खुळे, भागवत दिघे, गौराम खुळे, पोपट वाळुंज, अशोक गुंजाळ, जालिंदर दिघे, आनंदा गुंजाळ, संजय कोल्हे, इंद्रभान दिघे, सुखदेव कोल्हे, गणेश दिघे, ज्ञानेश्वर कोल्हे, राजू कोल्हे, सोपान खुळे, कोल्हेवाडीचे पोलीस पाटील, कोल्हेवाडीचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कोल्हेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे भगतसिंग सहकारी दूध संस्था भास्करराव दिघे, प्रवरा पतसंस्था, सर्व संचालक मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। गावच्या वतीनं परिसराच्या वतीनं गावाचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आणि आपल्याला कोल्हेवाडी येथे आज सहकारी माननीय राहुल दिघे यांच्या मातोश्री यांचा प्रथम पुण्यस्मरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावामध्ये आज आलो लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले कोल्हेवाडी गावातील सरपंच आणि सर्व ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य, सर्व
पंचकृषीमध्ये आले सन्मान्य सरपंच, सर्व सोसायटीचे सन्मान्य पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, सर्व आमच्या माता भगिनी आणि मित्रांनो, खरं तर आज लग्नाची ती अतिशय ताक आहे आणि आपल्या सगळ्यांनाच पुढे कार्यक्रमाला जायचं आहे. हे राहुलचं म्हणणं योग्य आहे की बऱ्याच वर्षानंतर खरं तर मी आलो, पण आता मी पूर्ण वेळ उपलब्ध आहे आणि त्यामुळे भविष्य कालावधीमध्ये बऱ्यापैकी मी आता परिसरामध्ये असतो. कामांचं परत एकदा आपण सुरुवात केली. काल मी परत मुंबईला होतो. आपल्या दीपच्या भावासंदर्भात अंतिम चर्चा आपण केली. कसं शुल्काची चिठ्ठी निघेल, सगळ्या गोष्टी करून अनुदान मागच्या वेळेस सगळ्या देखील थोडीशी क्लिष्ट प्रक्रिया होती. प्रत्येक संकलन केंद्राला आपण ज्यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये 5 संकलन केंद्र आपले स्वतंत्र आपण युजरनेम पासवर्ड देतो. तुम्ही तुमचे एंटर स्वतःच करायचे म्हणजे कोणी होणार नाही आणि एकदम सोपं करून टाकलं. फार मेहनत केली. आता ते घडलं त्याच्यामुळे मी आता आहे तुमची अडचण नाही. राजकारणामध्ये जे पराजय होत राहतो. माझ्या जीवनामध्ये प्रथम असा प्रसंग आला की विकास कामाचा आणि राजकारणाचा काही संबंध राहिलाच नाही. त्यामुळे आता मी म्हटलं विकास करून लोकांनी आपल्याला विश्रांती दिली आहे. आता विकास थोडा मागे ठेवतो, संपर्क आपण वाढतो. त्यामुळं तुम्ही आता अडचण आहे. त्यामुळे आता तुम्हाला जरी असं वाटत असेल की तुमच्या एखाद्या कार्यक्रमाला मी यावं, मला बोलवा, मी आहे मोकळा मिळून जातो. तर मला आता हे पण करून पाहू, पण ही पण दिशा एक राजकारणाची आहे. फार विकास, फार डिपेंड, फार असते आणि फार फ्लायओव्हर, हायवे सगळ्याच करून झाले. पण आता आपण जनसंपर्काच्या माध्यमातून छोटे छोटे प्रश्न असतात त्या पातळीवरचे ते देखील सोडवणुकीसाठी पुढाकार घेणार आहोत. तर मला विश्वास आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या वैकुंठ रथाचा उपयोग या परिसरामध्ये आणि गावामध्ये विशेषतः गोरगरिबांसाठी चांगल्या पद्धतीने केला जाईल. अनेक गावांचे प्रश्न देखील आहेत जे सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मी हळूहळू तसं बैठकीला येईल की बोना आज इथं आलोय, जिथं कुठं तुम्हाला मी सापडेल तिथं मला कागद देत चालू, मला शोधायचा प्रयत्न करू नका. मी तुम्हाला जिथं सापडून घरात पकडा आणि कागद देऊन टाकलं म्हणजे मला लगेच प्रश्न तो सोडवतो आहे. तर आज जरी बऱ्याच वर्षांनी माझं येणं झालं असेल पण मला पूर्णपणे असं नाही की विसरून गेलो. मला सगळं पाठ आहे, कोण काय काय हळूहळू नवीन काही चेहरे आले असतील तेवढंच फक्त लक्षात राहणार नाही. आपले जुने चेहरे हे सगळे आम्ही शोधलेत, मी शोधलेत, मी पुढे आणले सगळं राजकारणामध्ये आणि माझ्याबरोबरच सगळे राजकीय प्रक्रियेत सहभागी झाले. अनेक अशा नव्या गोष्टी आपण येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहोत. सगळ्यांनी मिळून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणुकीसाठी आपण चांगलं काम करू. गावाचा विकास आणि विकासामुळं खरं तर हे जे काही परिवर्तन झालं या परिसरामध्ये, कोलेवाडी असेल, जोरवे असेल, हे असे गावं होते जिथं ही सत्ता येईल अशी अपेक्षा सुद्धा आपल्याला नव्हती. पण आपल्या परिसरातल्या लोकांनी विकासाला प्राधान्य देऊन विकासाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं. तुम्ही फक्त काम सांगा, करून देते जबाबदार. सगळ्यांचे मनापासून आभार. येणाऱ्या कालावधीमध्ये परत एकदा भेटी दौऱ्यानिमित्त जे काय असेल तुम्ही कामं सांगा आता. आणि जेवढ्या लोकांचं आता अनुदान राहिलं असेल त्याची यादी आम्हाला द्या. ते ऑनलाईन ज्या डेअरीला दूध जातं त्यांनी आता अपलोड करणं ते आवश्यक आहे. कारण की ते जुन्या युजरनेम पासवर्डवरच ती एंट्री होणं आवश्यक आहे. आपण पोर्टल ओपन केलं, तुम्ही एंट्री करा, तुम्हाला अनुदान येऊन जाईल. आज आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने आपल्या स्वच्छता विभागासाठी इथं रिक्षा 2 रिक्षा आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि त्यानंतर आता आपल्या या वृक्षारोपण जे चालू आहे त्या वृक्षारोपणासाठी भास्करराव दिघे प्रवरा इतर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोलेवाडी यांनी या जाळ्या 100 जाळ्या आपल्या ग्रामपंचायतीला वृक्षारोपणासाठी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर एक भास्करराव दिघे व सुरेखाताई दिघे यांच्या स्मरणार्थ आपल्याला
वैकुंठ रथ ग्रामपंचायतीसाठी ते सुजयदादा यांच्या हस्ते सुपूर्द ग्रामपंचायतीला सुपूर्द केला आहे. आणि आज सुजय विखे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे सर्व उद्घाटन करण्यात आलेले आहे. या गावचा खरा पाया रचला तो भास्करराव दिघे यांनी पाया रचला आणि विखे पाटलांनी त्याचे आपल्याला मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सुरेखाताई आपले सुवर्णाताई सरपंच यांनी त्याचा कळस केला असं मी समजतो. आणि या गावचा यापुढे मोठ्या प्रमाणावर विकास हो ही शुभेच्छा देतो. गावासाठी एक आनंदाची बातमी अशी की आमचे गुरुवर्य भास्करप्पा दिघे सौ सुरेखाताई दिघे यांच्या स्मरणार्थ आप्पा फाउंडेशन राहुल भास्करराव दिघे आमच्या कोलिवडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णाताई दिघे यांच्या परिवाराने एक वैकुंठ रथ गावासाठी या ठिकाणी दिलेला आहे. ज्यांचं मी कोलिवडी गावच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. गेले जवळजवळ 3-4 किलोमीटर लांबची वस्ती आहे. खांद्यावर आणण्यासाठी फार त्रास होतो. आम्हाला संगमनेरहून इकडून तिकडून रथ मागावा लागायचा, परंतु ती अतिशय चांगली सोय या दिघे परिवाराने दिलेली आहे. त्यांचं मी पुनश्च एकदा कोलिवाडी गावच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने ओला कचरा सुका कचरा गावामध्ये आजूबाजूला कुठेही काय कचरा लोक टाकत होते, तो कचरा एकत्र गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट ग्रामपंचायतीच्या वतीने लावण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने 2 कचरा गाड्या या ठिकाणी ग्रामपंचायतीला दिलेल्या आहे. त्यांचंही मी आपल्या कोलिवडी गावच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. तसेच 15 युद्ध आयोगाच्या वतीने एक 4000 लिटरचा टँकर तसेच एक ट्रॉली या ठिकाणी ग्रामपंचायत ट्रॅक्टर स्वराज ट्रॅक्टर ग्रामपंचायतीला दिलेला आहे. त्यांचाही मी कोलिवाडी गावच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आणि या कोलिवाडी गावचा असाच विकास या दिघे परिवाराच्या वतीने हो असे मी सर्वांच्या वतीने कोलिवाडी गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानतो. आणि हा लोकार्पण सोहळा आमचे सर्वांचे मार्गदर्शक युवकांचं मार्गदर्शक नगर दक्षिण मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी वडगावपांचे सरपंच श्रीनाथ थोरात हॉटेल सुपर डायमंड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पार्टीसाठी हॉल, प्रशस्त गार्डन, कॉन्फरन्स हॉल, फॅमिली डायनिंग, निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त पार्किंग. पत्ता हॉटेल सुपर डायमंड, महात्मा फुले चौक, पाव बाकी संगमनेर. प्रोपायटर श्री प्रमोद अशोकराव हिरे, चिरंजीव ऋतिक संतोषराव हिरे.